नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे STI RCP ॲप्लिकेशनमध्ये। आपल्याला माहिती आहे की भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड 1013 पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि ही तुमच्यासाठी एक सरळ सेवे परीक्षेची एक मोठी संधी आहे, यात कोणतीही शंका नसावी। आपण यावर फॉर्म कसा भरायचा, अभ्यास कसा करायचा या संदर्भात व्हिडिओ टाकलेला आहे, जाहिरात टाकलेली आहे, जागा विभागनिहाय कशा आहेत 6 विभागामध्ये, पात्रता सिलेबस सगळं काही आपण टाकलेलं आहे। आता आपण डायरेक्ट सुरुवात करतो आहोत सिलेबसला। STI RCP ॲप्लिकेशन जे की तुम्ही डाउनलोड करू शकतात, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे प्ले स्टोअरवरून, तिथे तुम्हाला भूकर मापक लिपिक या पदाचा संपूर्ण कोर्स भेटणार आहे। संपूर्ण तयारी करून घेणारा हा कोर्स इथे भेटणार आहे। याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्स, ई बुक्स, टेस्ट, प्रॅक्टिस या सगळ्यांचा समावेश इथे असणार आहे। सगळ्या बाबींचा समावेश या ठिकाणी असणार आहे। आपण इथे सुरुवात करतो आहोत आजच्या या सेशनला, कारण की आपल्याला आज या विभागाबद्दल माहिती घ्यायची। याचे एक 4-5 लेक्चर्स आपल्याला घ्यायचे की ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्या परीक्षेमध्ये। बघूया आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे नेमकं। ओके, बघा इथे तुमच्या समोर आहे भूमी अभिलेख विभाग। भूमी अभिलेख विभाग या ठिकाणी जर बघितलं, या महाराष्ट्र शासनाचा हा विभाग आहे। तुम्हाला इथे लोगो सुद्धा दिसतो आहे। नेमकं काय लँड रेकॉर्ड म्हणजे नेमकं काय, भूमी अभिलेख कशाला म्हणायचं असं आपण म्हणूया। सुरुवात होते मनू काळापासून। मनू काळापासून सुरुवात आहे। जमीन महसूल आणि जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आपण बघतो की येतो। सगळ्यांचा जमिनीशी संबंध आहे। वेळोवेळी राज्यसत्ता समाज धारणा बदलत गेल्या, जमीन महसुलाबाबतच्या पद्धती आणि नियम बदलत गेले। ही डेव्हलप कसं झालं, ही सिस्टीम डेव्हलप कशी झाली, भूमी अभिलेख ही संकल्पना कशी उदयास आली, त्याचे आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे। कारण की परीक्षेला असे प्रश्न येणार आहे याच्यावर। याच्या आधी झालेले पेपर जे आहेत ते मी घेणार आहेत तुमचे याच आपल्या कोर्समध्ये। तुम्हाला ते अपलोड होत जातील, PDF अपलोड होतील, व्हिडिओज अपलोड होतील। बघा आजच्या भूमी अभिलेख विभागाचे स्वरूप ही त्याची परिणती आहे। भूमी अभिलेख विभागाची सुरुवात ही ब्रिटिश कालावधीमध्ये, हा मुद्दा इथे लक्षात घ्या। सुरुवात स्टार्ट केव्हा होते लँड रेकॉर्डचं, तर ब्रिटिश कालावधीमध्ये। ब्रिटिश कालावधीपासून ते आजपर्यंत कामगिरी, भविष्यात करण्यात येणारी कामं, त्यासाठीचे नियम, परिपत्रक याची माहिती जनतेला व्हावी म्हणून या ठिकाणी भूमी अभिलेखचं एक संकेतस्थळ आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो। तुम्ही तिथे जाऊन एकदा व्हिजिट करा। तुम्हाला हा पेपर द्यायचा आहे म्हटल्यावर माझं मत आहे की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट केली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे। ओके, बघा इथे काय म्हणत आहे। आता या विभागाचं नेमकं ध्येय काय आहे, नेमकं टार्गेट काय आहे, की कशासाठी हा विभाग कार्य करतो आहे। ध्येय जनतेला जलद, गुणवत्तापूर्ण, अद्ययावत अभिलेखाची सेवा पुरवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, बघा हे शब्द फार महत्त्वाचे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक भूभागाची मोजणी करून स्वतंत्र संगणकीकृत, इथे भूखंड हा शब्द फार महत्त्वाचा आहे, याची मोजणी करायची आहे। बघा हे मोजणी करणारा हे खातं आहे आणि मग त्याचा संगणकीकृत नकाशा तयार करायचा, ते अभिलेख तयार करायचे, तसेच भूमी अभिलेख संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून द्यायची। तुम्ही जे गावात राहतात, तुम्ही जे शहरात राहतात, तुम्ही ज्या राज्यात राहतात, तुम्ही जे देशात राहतात, त्या देशातील भूखंड, त्या देशातील जमीन, त्या ठिकाणची जमीन, सॉरी मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर प्रॉब्लेम आलाय, मी पॉज करतो व्हिडिओ। बघा या ठिकाणी आपण ध्येय काय आहे ते बघतोय की जमिनीची मोजणी करायची, थोडक्यात त्याचे नकाशे उपलब्ध करून द्यायचे। पुढे आपल्याला बघायचा इतिहास, की नेमकं हे भूमी अभिलेख खातं जे आहे ते कसं डेव्हलप होत गेलं। इतिहास आणि सुरुवात त्याची होते पार सिंधू संस्कृतीपासून सुरुवात आहे। सिंधू संस्कृतीपासून सुरुवात आहे। राज्यकारभार चालवायचा आहे, जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणून घ्यायचा आहे। बघा ही जमीन मोजणीची सुरुवातीला गरज का पडते, कर घेण्यासाठी। आणि मग तेव्हापासून भारतामध्ये पूर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित अशी पद्धत होती। बघा पूर्वीच्या राजवटीत निश्चित पद्धती, पहिला मुद्दा इथे क्लिअर होतोय तुम्हाला। ओके, भारतात जमिनीचे सर्वेक्षण व नकाशे तयार करण्याची प्राचीन परंपरा मनुस्मृती व ब्रह्मांड पुराणात सुद्धा याचा उल्लेख आहे। या दोन बाबी, हे मनू जे म्हणतो ना आपण, एक सुरुवातीला जे आपण बघितलं मनू आणि ब्रह्मांड पुराण, इथे उल्लेख आहे। भारतीय इतिहासामध्ये सिंधू संस्कृतीला महत्त्व आहे। नियोजनबद्ध संरचना हा मुद्दा
आणि मग यामध्ये हे मोहनजोदडो, हडप्पा या ठिकाणचे जे उत्खनन मिळालेले आहे आपल्याला तिथेही दिसून येते. त्या पुराव्यावरून आपण म्हणतो की यस इथे हे होतं. शंखापासून बनवलेले जे कोनमापक आहे त्या यंत्राचा वापर असेल, वळंब्याचा वापर असेल, हा त्या काळी मानवाने जमीन मोजणी वगैरे या बाबीसाठी केलेला आपल्याला दिसतो. हा एकदम सुरुवातीचा काळ झाला, एकदम सुरुवातीचा काळ. त्याच्यानंतर पुढचा काळ येतो तो म्हणजे मौर्य काळ. मौर्य काळामध्ये काय होतंय बघा. मौर्य काळामध्ये काय होतं आहे मित्रांनो, मौर्य साम्राज्य आम्हाला माहिती आहे, जे की इतिहासातील एक प्रसिद्ध असं साम्राज्य आहे. जमिनीची मोजणी आणि नोंदणी ठेवण्यासाठी रज्जुक नावाचा अधिकारी नेमला जायचा. हे रज्जुकवर आहे ना, राज्यसेवेने तिकडे MPSCला प्रश्न विचारला गेलाय रज्जुकवर. तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल, जमीन मोजणीसाठी दोरीचा वापर या सुरुवातीला दोरी वापरली जायची. दोरीपासून जमीन मोजली जायची. मौर्याच्या काळामध्ये रज्जू यावरून रज्जुक, संस्कृतमधील हा रज्जू हा शब्द आहे, दोरीसाठी असलेला तो शब्द आहे, त्याच्यापासून रज्जुक हा शब्द आला. पुढे मग मौर्य झाल्यानंतर कौटिल्याचा कालखंड आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र आपण बघतोय, याच्यामध्ये जमिनीची मोजणी, त्याची प्रतवारी, तिचं सर्वेक्षण, तिची कोरडी, बागायत, ओलसर असे त्याचे प्रकार, सिंचन सुविधा, त्यावरती पिकाच्या दर, त्याच्यावर कराची निश्चिती, या बाबी कौटिल्य काळामध्ये घडत आहेत. कौटिल्य काळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तो यासाठी. पुढे मोगल राजवट काय म्हणते हे आता हा लेटेस्ट कालावधी बघा. जमिनीची मालकी आणि कर रचना असणारी महसूल पद्धत दिल्लीचा बादशाह शेरशहाने 1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. जमिनीची जेवढी मालकी आहे ना तेवढाच तुम्हाला कर बसेल. सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या, तुमच्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे जमिनीच्या स्वरूपात तितका टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. शेरशाह सुरी दिल्लीचा बादशाह बघा वर्ष. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करण्यात आली. मित्रांनो हे या नोट्स आहे ना, भूमी अभिलेख विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, तिथून आपण घेतलेले आहेत. त्याच्यामुळे इथे बिनकामाचं एकही नाही आहे. तुम्हाला प्रश्न तिथूनच येणार. तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करा, भूमी अभिलेख म्हणून सर्च करा, तिथे तुम्हाला हे सगळं दिसेल. याचा अभ्यास झालाच पाहिजे. तुम्ही वेबसाईटवरून करा, आपल्या या नोट्समधून, या PDF तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये मी देतोय, या PPTs तुमच्या कोर्समध्ये देतोय. आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला जो आपण भूमी अभिलेखचा कोर्स आता भूकर्मापकचा आणि लिपिकचा डेव्हलप केला आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या PDFs अपलोड होत राहतील तुम्हाला. तिथे जाऊन वाचा, तुम्ही वाचा, व्हिडिओज बघा, नोट्स काढा, कारण की याच्यावर तुम्हाला डिपार्टमेंट संदर्भातल्या माहितीवर प्रश्न आलेले आहेत त्याच्या आधी आणि पुढे येत राहतील बघा. आणि त्याचा एक व्हिडिओ मी बनवतो आहे की कोणते प्रश्न आलेले आहेत, त्याचे 2-3 व्हिडिओज तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये भेटणारच आहेत. इथे बघा प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करण्यात आली आहे, हंगामानिहाय, आणि हा महसूल काटेकोरपणे गोळा केला जायचा. जमीनधारकाचे हक्क, त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी असायचा. त्यांचे हक्कही आहेत, त्यांना काही मदतही करणार शासन, पण त्यांना जबाबदारी. मग जबाबदारी काय? कर भरायचा, टॅक्स. मोगल बादशाह अकबर आणि त्याचा मंत्री तोरडमल याच्या मदतीने कर पद्धतीची फेर उभारणी केली. हे तोरडमल हे नाव तुम्ही याच्यात ऐकलं असेल. आणि इथे अकबर म्हटलं की मग अकबराचे मंत्री आम्हाला बिरबल वगैरे माहीत आहे, तिथे हा तोरडमल. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी आणि साखळीचा वापर केला. बघा हे नाव असं तोंडपाठच करून ठेवा. आता तुम्हाला ह्या पेपर द्यायचा असेल तर मग हे करावं लागेल, कारण की हे लहान लहान मुद्दे, हे महत्त्वाचे मुद्दे. पुढे मोगल राजवट काय म्हणते तुम्हाला, क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरवण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम, निकस अशा 3 प्रकारात विभागणी. बघा मोगल कालखंडामध्ये हे घडतंय. बिघा, 1 बिघा जमीन, चित्रपट मला वाटतं तसं काहीतरी, बरोबर. ती विभागणी आहे. जमिनीची एकूण उत्पन्नापैकी 1/3 एवढा हिस्सा कर म्हणून दिला जातोय. जेवढं काही तुम्ही कमवताय त्याचे चलनामध्ये मूल्यांकन करून मागील 19 वर्षाचे सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न बघा. मागील 19 वर्षामध्ये तुम्ही किती त्या ठिकाणी उत्पन्न काढतायत त्या जमिनीतून, त्याच्यानुसार आम्ही तुमचा पुढचा 10 वर्षाचा टॅक्स ठरवणार, त्याचे चलनामध्ये मूल्यांकन केले जायचे. हा जो तोरडमल आहे याने अशी पद्धत नमूद केली. दक्षिणेकडे निजामाचा दिवाण, अहमदनगरचा वजीर मलिक अंबर यानेही 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसित केले आहे. म्हणजे पुढे ते विकास होत गेला, त्याच्यामध्ये विकास होत गेला. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पद्धती कायम ठेवल्या. जमीनधारकाचे मालकी हक्क 7 प्रकारची पद्धत अंमलात आली. म्हणजे जमीन तुमच्या मालकीची राहील, मात्र टॅक्स आम्हाला भरावा लागेल. मग त्या आपण मध्ये बघतो जमीनदारी पद्धती वगैरे, त्या बाबी सुद्धा येत गेल्या. ओके, त्या बाबी आम्हाला माहीत असल्या पाहिजे, कारण त्या महत्त्वाच्या बाबी आहेत. ओके, बघा इथे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे,
इथे तुम्हाला मोगल कालखंड झालाय, मोगल कालखंड झाला. आता मराठा राजवटीत नेमकं काय चाललंय? कारण मराठा राजवट आमच्यासाठी महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाची आहे. बघा इथे इनाम हा शब्द आहे, तुम्ही आजही ऐकतात. वतन हा शब्द आहे, मिरास हा शब्द आहे. इनामदार, वतनदार, मिरासदार, इथूनच आले ते शब्द. जमिनीच्या महसूल आकारणीशी निगडीत हे शब्द आहे, लक्षात ठेवा. मराठा राजवट याद्वारे जमिनीची मालकी, महसूल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. अधिकार वंश परंपरागत होते, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये ती अधिकार आहे त्यांना पुढे त्यांच्या मुलांना ते अधिकार भेटायचे. छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये 1674 पासून जमीन महसूल आकारणीसाठी खेडे हे एकक वापरले जायचे. म्हणजे खेड्यानुसार आम्ही महसूल ठरवणार. ते खेडे हा घटक बघा, मराठा राजवटीतला हा घटक मग लक्षात घ्या. खेडे पीक उत्पादन करणाऱ्यांची क्षमता पाहून कर आकारणी होती, त्याला आम्ही शेतसारा असं म्हणायचो. आता शेतसारा शब्द तुम्हाला सोपा झाला असेल. या पद्धतीला कमालधारा म्हटले जायचे. बघा इथे ही कायमधारा नव्हे, ही कमालधारा. प्रत्येक गावामध्ये मामलेदार हे देशमुख देशपांडे यांच्या मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करायचे. मामलेदार म्हणजे ते आजचा तहसीलदार. आजचा तहसीलदार हे देशमुख देशपांडे म्हणजे आजचे ते तलाठी कोतवाल. लक्षात घ्या. हे तुम्हाला तुमचं माइंडसेट बनवण्यामध्ये मदत करणारं हे सगळं आहे. निश्चितपणे यातून तुम्ही शिकणार आहात. हे खरं म्हणजे एक जनरल खूप चांगल्या बाबी म्हणजे एक माहिती आम्हाला भेटते. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात काय होतंय, 1796 ते 1818 म्हणजे मराठा सत्तेचा शेवट होतोय, तेव्हा ही पद्धत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला की तुम्हाला मामलेदार बनायचंय, चला एवढे पैसे आम्हाला देऊन टाका, तुम्ही तुमच्या पद्धतीने खाली कर जमा करा. मामलेदार पदाचाच लिलाव आहे, तहसीलदार पदाचाच लिलाव आहे. द्या एवढे पैसे, व्हा तहसीलदार, करा तुम्हाला लागतोय तेवढा कर गोळा. असं त्या काळातलं आहे, आजचं नाही. 18व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेला भीमा नदीपासून तापी नदी काठच्या बहरानपूर विस्तृत भूप्रदेश जो आहे तो पहिल्यांदा नकाशामध्ये बसवण्यात आला. म्हणजे नकाशा पहिल्यांदा जो बनतोय तो कुठे बनतोय, महाराष्ट्रातला. मग त्यामध्ये सातपुडा डोंगर आहे, अजिंठा टेकड्या आहे, महत्त्वाची गावे आहे, नद्या सांकेतिक पद्धतीने दाखवलेल्या आहेत. नाशिक शहराचा नकाशा या ठिकाणी सर्वप्रथम तयार केला जातोय. हा इतिहास आहे, हा भूमी अभिलेखचा इतिहास आम्ही बघतोय. आणि मला असं वाटतं निश्चितपणे तुम्हाला हा कळत असावा. आता ब्रिटिश राजवटीत काय होते, झालं चला मराठा सत्ता संपली. 1600 ते 1757 पर्यंत भारतीय भूभागावर ब्रिटिशांचं वर्चस्व येतंय. परंतु ब्रिटिश हे व्यापारी म्हणून भारतात आले. त्यांच्या व्यापारी दृष्टिकोनातून त्यांना भारतातून उत्पन्न हवे होते. भारतामध्ये जमीन हे उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन होतं. ब्रिटिश का घुसले याच्यामध्ये? ब्रिटिशांना पाहिजे होता पैसा, ब्रिटिशांना पाहिजे होतं उत्पन्न. म्हणून त्यांनी उत्पन्न मिळवण्यासाठी जमिनीची शास्त्रशुद्ध पद्धती, ज्याला सर्वेक्षण आणि कर आकारणी आम्ही म्हणतो, ती शोधून काढली. सर्वेक्षण या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी 1767 मध्ये सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. सदर पदावर सर्वेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती आहे. हे महत्त्वाचं आहे. कधीही स्थापना सर्वे ऑफ इंडिया 1767 जेम्स रनेल यांची नियुक्ती आहे. आणि त्या जेम्स रनेल यांनी लिखित बेंगॉल्स ॲटलास या पुस्तकामध्ये शंकू साखळी पद्धतीने जमिनीची मापे आणि खगोलशास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशा तयार केल्याचा उल्लेख आहे. बेंगॉल ॲटलास काय नाव महत्त्वाचं आहे. जेम्स रनेल, सर्वे ऑफ इंडिया. इंटरेस्टिंग. सुरुवात ब्रिटिश काळातली. पुढे सर लॅम्प्टन यांनी दक्षिण भारतातील केप कॉमोरून येथून 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली. बघा हे त्रिकोणमितीय भूमापन, सर लॅम्प्टन. हे आता भूमीला अभिलेख संदर्भात हे मुद्दे महत्त्वाचे आहे. तुम्हाला पेपर द्यायचा म्हणजे तुम्हाला हे करावं लागेल. ही सुरुवात मद्रासजवळील थॉमस पर्वतापासून होते. सुरुवात भूमापनाचे काम चालू असताना 1806 मध्ये यांचे एक सैनिक म्हणून भारतात आगमन होते. कोणाचं? लॅम्प्टनचं. आणि मदत सुरुवातीला करतायत सर जॉर्ज एव्हरेस्ट, भूमापक प्रमुख व त्रिकोणमितीय भूमापनाचे अधीक्षक आहे. बघा हे एव्हरेस्ट ऐकलंय का? एव्हरेस्ट हे नाव? यस ऐकलंय सर. एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. हे जॉर्ज एव्हरेस्ट ते यांनी भूमापनाची कामं, त्याचे अधीक्षक हे एव्हरेस्ट यांना सर्वेअर जनरल बहादूर असं या ठिकाणी संबोधलं जावं लागलं. सर्वेअर जनरल बहादूर. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्प्टन यांचा मृत्यू झाला. पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 33 वर्षामध्ये पूर्ण केले. भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकूण 37 वर्षामध्ये पूर्ण झाले. भारताच्या भूखंडाचे जॉर्ज एव्हरेस्ट यांनी जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली, म्हणून त्या शिखराला नाव दिले गेले एव्हरेस्ट शिखर. म्हणजे जे जगातील सर्वोच्च शिखर आहे ना, याला नाव भारतीय भूमीतून गेलंय
हे तुम्हाला लक्षात ठेवा. भारतामध्ये काम केलेला हा व्यक्ती जॉर्ज एव्हरेस्ट यांचं नाव या शिखराला पडतंय. आपल्यासाठी ही गोष्ट निश्चितपणे एक वेगळं काहीतरी हे करणारी आहे, यात काही शंका नाही. पुढे 1818 आम्ही बघतोय की मराठ्यांकडून सत्ता जाते ब्रिटिशांकडे. दक्षिण विभागाचे राजकारणी त्यावेळेचे आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आम्हाला माहिती आहे. त्यांनी रयतवारी पद्धती इकडे आणली महाराष्ट्रामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री गुंटूर नावाच्या अधिकाऱ्याने अंमलात आणलेली शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. गुंटूर, ते गुंठा माहिती आहे का? गुंठा, ते जे गुंटूर पासून गुंठा आलंय, शेठ साखळी, शंकू साखळीला गुंटूरचे गुंठा असं म्हटलं गेलं. किती जणांना मजा येते या लेक्चरमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोहिदास चोंदी पाटील GST इन्स्पेक्टर या यूट्यूब चॅनलला. आणि आपलं ॲप्लिकेशन आहे STI RCP, याच क्वालिटीचे आहे, दर्जेदार डीपमधले व्हिडिओज बघण्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही डेमो लेक्चर्स बघू शकतात. फ्रीमधलं खूप सारं कंटेंट आहे ते घेऊ शकतात. तुम्हाला वाटलं जास्त मला परफेक्टली तयारी करायची आहे, तुम्ही कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतात. आपला अभ्यास सोपा करू शकतात. बघा, तुमची इच्छा आहे. इथे काय मग, ती जी साखळी आहे 33 फूट लांबीची 16 भागामध्ये विभागलेली. या प्रत्येक भागाला आना म्हटलं गेलं. गुंटर साहेबाच्या नावावरून पुढे गुंठा प्रचलित झाला. 40 गुंठ्याच्या जमिनीचं क्षेत्र 1 एकर म्हणून आम्ही ओळखायला लागलो. मजा येते, मला शिकवतानाच मजा येते. जमीन महसूल ठरवण्याचा पहिला मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील श्री पिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी 1827 मध्ये मिळवला. श्री पिंगले जमीन महसूल पहिल्यांदा ठरवला आहे. जिल्हाधिकारी आहे पुण्यातले श्री पिंगले, म्हणजे ते तालुक्यातील त्या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी ते. त्यांनी मात्र सध्या अस्तित्वात असलेली जमीन महसूल आकारण्याची पद्धत ब्रिटिश राजवटीत ठरवून दिलेल्या पद्धतीनुसारच आहे. म्हणजे या ब्रिटिशांनी देणगी दिली आपल्याला, असं आपण या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो. पुढे काय, जॉईंट रिपोर्ट 1847. निव्वळ शेतीच्या आधारे शेतसारा ठरवण्याचा श्री पिंगले या अधिकाऱ्याचा प्रयत्न काही प्रमाणात अयशस्वी आहे. श्री गोल्डस्मिथ हे ICS अधिकारी, कॅप्टन विंगेट इंजिनियर व लेफ्टनंट डेव्हिडसन या 3 अधिकाऱ्यांची समिती त्यावेळेच्या सरकारकडून नेमण्यात आली. जॉईंट कमिटी त्याला आम्ही म्हणतोय. 3 अधिकारी आहे, गोल्डस्मिथ आहे, विंगेट आहे आणि डेव्हिडसन आहे. त्यांनी अडचणी अनुभव सगळं बघून 1847 मध्ये जमाबंदी कामी संयुक्त प्रयत्न होऊन जॉईंट रिपोर्ट तयार केला. त्या आधारे जमिनीची प्रत ठरवण्याचे नियम तयार केले. त्या आधारे जमिनीची मोजणी करून संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये गुजरातपासून बेळगावपर्यंत जमिनीचे जमाबंदीचे काम सुरू करण्यात आले आणि त्यानुसार ते वर्गीकरणानुसार जमीन महसूल ठरवण्यात आला. मूळ मोजणीचे काम मुंबई प्रांतात पूर्ण झाल्याने सर्वेक्षण विभाग 1901 मध्ये बंद झाला. बघा कधी घडतंय हेही तुम्हाला इथे कळायला पाहिजे. कसं घडतंय ते कळायला पाहिजे. आता फेर जमाबंदी म्हणजे काय, 1870 ते 1880 इथे ही सुरुवात ही फेर जमाबंदीची. पूर्वी मोजणी न केलेल्या परंतु त्यानंतर वहितीखाली आलेल्या जमिनीची मोजणी करून नव्याने जमाबंदी केलेली. फेर म्हणजे नव्याने. 1880 ते 1930 मध्ये मुंबई प्रांतातील 29 जिल्ह्यामधील 301 तालुक्यात फेर जमाबंदी आहे. म्हणजे या मोजण्या तेव्हाच्या या आज जे तुम्ही इथे बघतायत ना सगळ्या बाबी त्या. पुढे 56 मध्ये पुन्हा फेर जमाबंदी आहे. कुळ कायदा, जमीन एकत्रीकरण योजना कायदा, जमीनदारी वतने खालसा संबंधीचे कायदे. फेर जमाबंदीमुळे शेतसारा यामध्ये 11 ते 16 पट वाढ होत असल्याने जमीन कसणाऱ्यांवर शेतकऱ्यावर कराचा बोजा वाढविणे संयुक्तिक न वाटल्याने शासनाने या ठिकाणी हे 1959 पासून काम स्थगित केलं. पण फेर जमाबंदी संदर्भात आम्हाला माहिती असली पाहिजे. फेर जमाबंदी इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे असे हे सगळे मुद्दे आहेत. 16 नंबरचं इथे हे पेज आहे. ओके, काही पेजेस आपल्याला इकडून घ्यावे लागतील आता. चला बघा मित्रांनो, इंटरेस्टिंग आणि हे वाचलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. तुम्ही निश्चितपणे तुम्ही हे वाचाल. यस काय झालंय आपल्या जवळपास शेवटचे 2 पेजेस राहिले याडे. चला बघा, फेर जमाबंदी आपण बघतोय. पुढे 1870-80 दरम्यान पुन्हा फेर जमाबंदी झाली. सदर काम करताना पूर्वी मोजणी न केलेल्या परंतु त्यानंतर वहितीखाली आलेल्या जमिनींची मोजणी करून नव्याने जमाबंदी केली गेली. पुढे मग आपण बघतोय की 1959 हे काम थांबतंय, त्या बाबी घडतायत इथपर्यंत. आता याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे टॉपिक बघू. आपल्याला संरचना बघायची आहे. भूमी अभिलेख जी सिस्टीम आहे ही कशी आपल्या राज्यातील ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं. त्याचे वेगवेगळे विभाग कसे ते आपल्याला बघायचे. चला STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा
आपल्या मित्रांना सांगा आणि अभ्यास आतापासून सुरू करा. तुमच्याकडे फक्त 1.5 महिना आहे. 1.5 महिना आहे. मॅक्झिमम व्हिडिओ बघतायत तेव्हा कमी झालेला असेल कालावधी. आपण तुमच्याकडे एक 3 ते 4 महिन्याचं एक फास्ट ट्रॅक बॅच कोर्स तिथे घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये खूप सारं स्टडी मटेरियल आहे. डाउनलोड करा, अभ्यास करा, टेस्ट सोडवा आणि रेडी राहा, कारण की सिलेबस तुमच्या पट्ट्यातला आहे. थांबूया. धन्यवाद.